गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 2009 पासून आजपर्यंत हा बेकायदेशीरपणे करत असलेला अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतील हलगा मच्छे बायपास रद्द करावा म्हणून आम्ही या पट्ट्यातील म्हणजे सुमारे 160 एकर जमीन आणि त्यामधील 1047 शेतकरी या सर्व शेतकऱ्यांची जमीन ही सुद्धा वर्षाला 3 पिकं देणार आहे। कायदा पाहता ही 3 पिकं जरा येणारी जमीन कोणत्याही विकास कामासाठी वापरू नये असा कायदा आहे आणि असा नियम आहे। ते सगळे नियम सगळे मातीत गाडून हे सरकार जे हा हलगा मच्छे बायपास रद्द करत आहे त्याच्यासाठी आम्ही कायम विरोध करत आहोत आणि सरकारला सुद्धा विनंती केलेली आहे, केंद्र सरकारला विनंती सुद्धा केलेली आहे। प्रत्यक्ष पंतप्रधान साहेब आणि आत्ताच राष्ट्रपती यांना सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे। तेव्हा हा हलगा मच्छे बायपास ताबडतोब रद्द करून या पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि गेलं भाजपा सरकार गेलं आत्ताचं जे काँग्रेस सरकार आहे त्याने तरी सुद्धा शेतकरी काय म्हणतात, शेतकरी हा आमचा देशाचा कणा आहे, पण हा देशाचा कणा जर इथं मोडून टाकत असेल तर सरकारनं तात्काळ या भागातील सर्व शेतकऱ्यांचे हे म्हणजे नियम आहेत, कायदे कानून आहेत ते तपासावं। आणि आम्ही परवाच आता दोन तीन वेळा आंदोलन झालं, शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्यावेळेला आम्ही अगदी पुराव्यासहित आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा विचार करून कायदा, कारण कोर्टामध्ये 3 केसेस सुरू आहेत, कारण बेळगावचा 0 किलोमीटर पॉईंट हा फिश मार्केटमध्ये होता आणि तो फिश 0 पॉईंट बेकायदेशीरपणे या आलारवाड NH4 कडे बदललेला आहे। वास्तविक पाहता 2009, 2011ची 2, 2018चं 1 4 गॅजेटमध्ये NH4A तिथं 0 पॉईंट आहे फिश मार्केट। तिथनापासून काय सांगितलेलं याच्यामध्ये, रस्ता रुंदीकरण करा खानापूर ते गोवापर्यंत, पण हा रस्ता रुंदीकरण करायचं सोडून बेकायदेशीरपणे हा हलगा मच्छे बायपास रस्ता करत आहेत। तेव्हा या संबंधित सरकारनं याकडे तात्काळ लक्ष देऊन, प्रामाणिकपणे लक्ष देऊन हा बायपास रस्ता बंद करून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची या कर्नाटक सरकारकडे कळकळीची विनंती आहे। बायपास हा रस्ता बायपास नव्हे, हा बायपास सर्वेच नाही आहे इथं, आणि बायपासनी इथं घुसलेलंच नाही। बायपास जर असेल तर त्याचं नोटिफिकेशन आहे, ग्रामपंचायत शेतकऱ्यांना घेऊन बोलवून त्याचं फोटो काढून सगळं रेकॉर्ड करून दिल्लीला पाठवल्यानंतर त्याचं परमिशन दिलं जातं आहे। आणि मी जे आम्ही मागवलेलं होतं ह्याच्यात 0.84 किलोमीटर गोवा रोडचं होतं आणि त्याच्यात बांधकाम आणि वायंडिंगचा उल्लेख होता, पण ह्यांनी तिथं काही कारणामुळे हा रिंग रोड सिटीत येतो बंद करून ह्यांनी बायपास केले। तर बायपास काय केले, तर बायपास म्हणजे केस घालता येत नाही, पण आम्हाला माहिती आहे की बायपास नाही आहे आणि रिंग रोड सर्वे पण नाही आहे। आता ह्यांनी सर्वे अनेकदा करावं लागणार आहे, कारण एकेकाला पैसे दिले त्याची जमीन घेतली असं झालं आहे। आता माझी इथे जमीन आहे, जमीन गेले खरं माझ्या रेकॉर्डमध्ये माझी आहे तेवढी जमीन आहे असं केलेलं आहे। आणि आम्ही आता दिल्लीलाही पाठवलं आहे आणि ह्याच्यानंतर अजून पाठवणार, पंतप्रधानांना परत पाठवलं तुम्ही एक निवेदन, तर त्याच्यात पंतप्रधानांच्या ऑफिसमधनं आम्हाला बेंगलोरला मला एक लेटर आलं आणि बेंगलोरलाही कळवल्याने मलाही कळवलं आहे की त्याने दिल्लीला कळवावं काय आहे ते आणि मलाही कळवावं, त्याने आम्हाला काही दिलेलं नाहीत। आणि त्याच्याबद्दल मग जिल्हाधिकाऱ्याकडे आल्यानंतर सेक्रेटरीने जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला, त्याच्यानंतर त्याचं काय झालं ते त्यांना हे खालीच करून टाकलं आमचं, म्हणजे मला माझ्या ह्याच्यात येत नाही म्हणून। मग आता आम्ही अजून दिल्लीला सगळीकडे पाठवलं आहे, राष्ट्रपती, कृषीमंत्री, पंतप्रधान, आमचे कर्नाटकचे सेक्रेटरी, ह्या सगळ्यांना निवेदन पाठवलं आहे आणि मी हा रस्ता करायला देणारच नाही आणि ही माती काढून न्यायला लावणार आम्ही, कारण फक्त रोडच नव्हे तर ह्याच्यात 40,000 एकर जमीन आहे तगडवलीत आणि सर्व पिकाऊ जमीन धोक्यात आहे, कारण चारी बाजूने हे रस्ता झाला आणि प्लॉटसाठी पण ह्याला पाहिजे आणि प्लॉटसाठी जर जमीन तुम्हाला पाहिजे असेल तर उत्तरेला, दक्षिणेला आणि पश्चिमेला पाहिजे तेवढी जमीन आहे, तिथं करा की तुम्ही प्लॉट। पण हे काय चालू केलं तुम्ही, आज इथं ही जमीन द्यायला लागले, एजंट फिरायला जमीन द्यायची आहे करून, आणि ह्याच्या पुढची शेतकऱ्यांची जमीन बाद होणार आणि सगळी जमीन बाद होणार आहे। आणि ही एवढंच माझं सरकारला विनंती आहे की ताबडतोब, आणि मी ह्याच्यावर लोकायुक्त नेमा म्हणून मी हे बोललेलं आहे त्याच्यात, आणि आम्हाला लोकायुक्त पाहिजे। आणि आता मी महाराष्ट्रात पण कळवणार, विरोधी पक्षाच्या खासदारांच्याकडे पाठवणार आहे। गडकरी साहेबांना सांगू इच्छितो की तुम्ही इकडे येऊन बघितलाय काय, रोडचं गेजेट काय आहे आणि 0 पॉईंट कुठं आहे ह्याचं पहिला परीक्षण करा, काय तुमच्या कारकिर्दीत सुद्धा बेकायदेशीर कामं होतात काय असा मला विचार पडलाय। हे नितीन गडकरी साहेबांनी प्रत्यक्षात येऊन बेळगावचा 0 पॉईंट हा कुठं आहे आणि गेजेट कुठं आहे आणि ह्याचं रोडाचं हे काय आहे, करणं काय आहे
की 0 फिश मार्केट पासून ते कापोली गावापर्यंत 84 किलोमीटर हा रोड वाइंडिंग करायचा आहे. तो रोड राहिला एक साईडला आणि हे करतात एक साईडला. तो कापोली गावापासून मच्छापर्यंत रोड आलेला आहे आणि तिथून फिश मार्केटपर्यंत जायचं डिस्टन्स हे मच्छाहून इकडं आलारवाडला बेळगावचा 0 शिफ्ट केलेला आहे म्हणतात, परंतु त्यांनी शिफ्ट केलेला नाही आहे. शिफ्ट केलेला असेल तर त्यांनी हायकोर्टमध्ये पेपर हजर केले असते. अजूनपर्यंत त्यांनी पेपर हजर केले नाहीत आणि आम्हाला ह्या रोडाचं, या गेजेटप्रमाणे रोडाचं आपलं काय हे केली नाही आहे. वर्क ऑर्डर काय म्हणतात, हे मच्छापासून फक्त ते कॉन्ट्रॅक्टरला हा रोड करा म्हणून सांगितले. ती वर्क ऑर्डर आम्हाला दाखवतात. ती काय वर्क ऑर्डर नव्हे, ते कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे ते, आणि हे टेंडर आहे. आणि हा रोडाचं स्टार्टिंग 0 बेळगावचं फिश मार्केट पासून एक कापोली गाव म्हणून खानापूरकडे आहे, तिकडं तर हा रोड करायचा आहे. हा बेकायदेशीर करत आहेत. तर नितीन गडकरी साहेबांना मी अनेकदा सांगू इच्छितो की तुमच्या कारकिर्दीत सुद्धा बेकायदेशीर कामं करता काय? मी प्रामाणिक ऑफिसर आहे, मी गळ्यामध्ये हार घालून घेत नाही. अरे बाबा, गळ्यामध्ये हार घालून घेऊ नकोस, परंतु ही बेकायदेशीर कामं काय करायला तुम्ही, याचा पुरेपूर विचार करून हा हलगा मच्छी बायपास रद्द करावा, ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि पिकाऊ जमिनीमध्ये हलगा मच्छी बायपास करणाऱ्या सरकारचा, पिकाऊ जमिनीमध्ये बेकायदेशीरपणे हलगा मच्छी बायपास करणाऱ्या सरकारचा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा.